पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार 28 जून. पहिले वाचन राजाचे दुसरे पत्र, अध्याय 4, ओवी 8 ते 11, 14 ते 16. एके दिवशी असे झाले की अलिशा सुनेम येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवावयास लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे. ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो. हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची आणि एक समई अशी तिच्यात ठेवू. म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल. एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला आणि तेथे निजला. त्याने गेहजीला विचारले, हिच्यासाठी काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही. तिचा नवरा वृद्ध आहे. त्याने म्हटले, तिला बोलाव. त्याने बोलावल्यावर ती येऊन दारातच उभी राहिली. तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरुपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू, तुझ्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. दुसरे वाचन रोमकरांस पत्र, अध्याय 6, ओवी 3 ते 4, 8 ते 11. आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्माने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाचाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठीच जगतो. तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवासाठी जिवंत झालेले असे माना. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 10, ओवी 37 ते 42. येशूने आपल्या 12 शिष्यांस पुढील प्रमाणे बोध केला. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावेल, आणि ज्याने माझ्याकरिता आपला जीव गमावला तो त्याला राखेल. जो तुम्हास स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्टाला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्टाचे प्रतिफळ मिळेल, आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि ह्या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळास मुकणारच नाही, असे मी तुम्हास खचित सांगतो. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. येशू आपल्या 12 शिष्यांना स्वर्गराज्याची घोषणा करण्यासाठी सर्व प्रकारचा अधिकार देऊन पाठवित आहे. येशू फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवित आहे. येशूच्या कार्यात शिष्यही तितकेच सक्षम व्हावेत म्हणून वेगवेगळ्या गोष्टींची समज तो त्यांना देत आहे. येशूने सर्व प्रकारचा अधिकार शिष्यांना दिला असल्यामुळे त्यांचे संपूर्णतः प्रेम केवळ येशूवर असावे, त्याच्या कार्यावर असावे अशी इच्छा तो शिष्यांना व्यक्त करतो. शिष्यांना मिळालेला अधिकार आणि जबाबदारी ती आता आमच्यावर आलेली आहे. ती येशूच्या अतुलनीय करुणेचा व दयेचा प्रतिसाद आहे. त्याच्यावरील आमची निष्ठा, विश्वास आणि आज्ञाधारकपणा त्या जबाबदारीद्वारे आमच्यामध्ये उतरणे गरजेचे आहे. येशूचा खरा शिष्य हा इतर गोष्टींपेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम करतो. त्याच्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करण्यास तयारही होतो. त्या शिष्याची येशूवरील निष्ठा व प्रेम हे त्याच्या कुटुंबियापेक्षा श्रेष्ठ असते. येशू अशा शिष्याला सांगतो की तू माझ्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रेम कर आणि माझीच सेवा कर, म्हणजे मी तुझ्या जीवास राखीन आणि त्याचे प्रतिफळ म्हणून तुला सार्वकालिक जीवनाच्या वतनाचा ताबेदार करीन.